नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग मी पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आणि आपण सुरुवात करूया आजच्या या नवीन रेसिपीला. आज आपण भरलेली वांगी ही रेसिपी करणार आहोत. तर हे असं आपण वांग्याचं साईडचं काढून घ्यायचं आहे, त्याचा मागचा थोडासा देठ कापून घ्यायचा आहे आणि वांगी व्यवस्थित अशी चिरून मधून बघून घ्यायची आहेत, कारण मधून खिडकीसुद्धा असू शकतात. तर तुम्ही बघू शकता वांगी अगदी छान आहेत, कोवळी आहेत, त्याच्या बियासुद्धा जाड नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण हे वरचं साईडचं काढून घ्यायचं आहे, मागचं देठ कापून घ्यायचं आहे आणि वांगा असं प्रत्येक वांगा असं आपण चिरून मधून बघून घेणार आहोत. तर आता आपण हे चिरलेली वांगी पाण्यामध्ये घालून ठेवणार आहोत आणि त्याला आपण असा हाताने चोळून घेऊया आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. सांभाळून चोळून घ्यायचं आहे, नाहीतर मग वांग्याचा काटा आपल्या हाताला लागू शकतो. तर आता आपण इथे मसाल्याची तयारी करत आहोत. 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, 1 वाटीभर आहे, छोटी वाटी घेतलेली आहे. ते इथे आपण खोबरं भाजून घेत आहोत, म्हणजे आपल्याला मसाल्यामध्ये छान याचं बारीक वाटण होईल. खोबऱ्याला थोडासा क्रिस्पीपणा येतो आणि पटकन वाटलं जातं. त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा भाजून घेऊया. आणि आता आपण मसाला वाटून घेऊया. मसाला आपला थंड झालेला आहे. तर हे अर्धी वाटी शेंगदाणे घालत आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचबरोबर हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा घालून घेत आहे. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये घालत आहोत लसूणच्या पाकळ्या. 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसणाच्या सोलून. इथे मी 4 माणसांसाठी भाजी करत आहे आणि रस्सा भाजी करणार आहोत आपण. तर इथे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती पण घालून घेऊया आपण. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी कांदा लसूण मसाला आणि मीठ घातलेला आहे. घरचा कांदा लसूण मसाला आहे आपला, तो घालून घेतलेला आहे. चुकून मी त्याचं शूट करू शकले नाही, तर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि त्याच्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर इथं आपण एक अर्धा चमचा गरम मसाला घेत आहोत आणि आता आपण हे मसाला वाटून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे असा व्यवस्थित, म्हणजे आपल्याला वांगी भरता येतील. तर हा आता आपला वाटलेला मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत. संपूर्ण मसाला आपण भांड्यातून काढून घेऊया. तर आपला मसाला काढून झाला की आपण हे वांगी जी पाण्यात ठेवली होती ती एक एक करून आपण आता भरून घेणार आहोत. वांगी पाण्यात नाही ठेवली तर त्याचा रंग बदलतो, लाल होतात ते, त्यामुळे आपल्याला पाण्यात ठेवायचे असतात. तुम्ही बघू शकता आता वांगं असं छान आतून पांढरंच आहे. तर याच्यामध्ये आता आपण हा मसाला भरून घेत आहोत. व्यवस्थित सगळा मसाला आपण पूर्ण भरून घ्यायचा आहे वांगं असं गच्च. त्याचबरोबर आपण आता अजून सगळे वांगे भरून घेणार आहोत. इथे मी 7 वांगी घेतली होती, तर 6 वांगी व्यवस्थित निघले आणि 1 वांगं आपलं थोडंसं किडकं निघलं होतं, तर ते अर्धं आपण कापून काढलेलं आहे. तर हे आपलं सगळे वांगे आता आपण भरून घेत आहोत. आता कढईमध्ये आपण तेल घेत आहोत. इथे 4 पळ्या मी तेल घेणार आहे. कढई आपली गरम झाली की आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तर 4 पळ्या तेल घेत आहोत.
तेल आपलं गरम झालं की आपण याच्यामध्ये आता वांगी सोडणार आहोत. जी आपण भरून ठेवली होती ती छान अशी मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला. त्यामुळे आपण हे तेलामध्ये वांगी आता घालून घेत आहोत. तेल आपलं छान कडक गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण वांगी घातलेली आहेत. तर असे ही आपली 7 वांगी घालून झालेली आहेत. आपण व्यवस्थित तेलावरती परतून घेऊया. छान परतून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅस करून आपण आता याला वाफेवरती झाकून ठेवणार आहोत. पूर्ण बारीक गॅस करायचा आहे आणि वांग्याची देठाची बाजू आपण मध्ये सरकवत आहोत. ती बाजू लवकर शिजत नाही, त्यामुळे वांग्यांची देठाची बाजू मी इथे मध्ये सरकवून घेत आहे आणि झाकण ठेवत आहे. तर 5 मिनटं आपण वाफ काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता वांग्यांचा रंग छान बदलला गेलेला आहे. छान असा लालसर झालेला आहे. अशा प्रकारे आपण छान वांगी परतून घेतली की मग आपलं वांग्याची भाजी लवकर शिजते. त्यासाठी आपल्याला तेलामध्ये अगोदर हे छान असे फ्राय करून घ्यायचे असतात. पुन्हा मी देठाची बाजू मध्ये सरकवत आहे आणि पुन्हा एकदा आपण याला परत 5 मिनटं झाकण ठेवून वाफ देणार आहोत, म्हणजे वांगी आपली पटकन शिजतील. तर आपली ही वाफ परत एकदा काढून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्या अंदाजाने आपण पाणी घालून घेणार आहोत. हा उरलेला मसाला आपण घालून घेतलेला आहे वांग्याचा. वांगी भरून जो उरलेला मसाला होता तो आपण घालून घेतलेला आहे. आता मिक्स करून घेतोय. कोणाला वांग्याचा रस्सा आवडतो तर कोणाला अगदी सुक्का पण आवडतं किंवा थोडंसं ग्रेव्हीचं पण वांगं छान लागतं. तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालून शिजवू शकता. जर तुम्हाला अगदी सुक्कं असं वांगं पाहिजे थोडंसं, तर हे असं थोडंसं पाणी घालायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची 10 मिनटं, म्हणजे मग वांगं असं सुक्कं होईल. तसं थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं असतं. जर तुम्हाला अगदी थोडासा रस्सा पाहिजे असेल तर असं थोडंसं पाणी घालून उकळवून झाकण ठेवून घ्यायचं असतं. ते असं सुक्कं पाहिजे असेल तर असं आपण थोड्याशा पाण्यावरती आपण असे झाकण ठेवून असं वांगं हे आपण लपथबं घट्ट असं शिजवू शकतो. पण मी थोडासा रस्सा करणार आहे म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेत आहे. जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर त्या पद्धतीने मी तुम्हाला ते दाखवून दिलं होतं की अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलं तर ते घट्ट होईल. पण आपल्याला रस्सा करायचा असेल तर आपण असं थोडंसं पाणी ॲड करायचं. वांग्याला आपल्या उकळी फुटलेली आहे. तर आता आपण बारीक गॅस करून पुन्हा याला झाकण ठेवणार आहोत. तर झाकण ठेवताना व्यवस्थित झाकण ठेवायचं, थोडंसं उघडं ठेवायचं, पूर्ण पॅक करायचं नाही. पूर्ण पॅक केलं तर ते त्याचं तेल सगळं वरच्या झाकून ठेवलेल्या भांड्याला लागतं. थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे मग भाजीला छान तर्री येते. असं आपण झाकून एक 10-12 मिनटं ठेवायचं आहे. तर 5 मिनटं झाले की आपण वांगं थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे.
म्हणजे कुठे वांगं कच्चं वगैरे असेल तर ते पुन्हा एकदा शिजलं जाईल. हलवून घेतलं म्हणजे एकच बाजू राहत नाही, तर दुसरी बाजूसुद्धा वांग्याची शिजली जाते. आता आपण परत एकदा झाकण ठेवून वांगं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण बघूया वांगं शिजलं का. तर अशा प्रकारे आपण वांग्याचा मागचा देठ बघायचा आहे, शिजला का. तर हे वांगं आपलं छान शिजलं गेलेलं आहे. तर आपली इथं ही भाजी रेडी झालेली आहे. तर गॅस आपण बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान वांग्याला मस्त तर्री सुटलेली आहे. गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता आपण भाजी सर्व करणार आहोत. कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.